ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापुरात बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च। शहापूरमधून निघालेला मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार। मुंबई नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकऱ्यांना अडवलं। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद कॅसेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज। मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात। राज्यातील ओल्या दुष्काळावर बैठकीमध्ये चर्चा। ओल्या दुष्काळावर सरकार मदत देण्याच्या तयारीत। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा। रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। नाना पटोले आणि अजित पवार यांची भेट। राज्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। अजित पवारांच्या भेटीनंतर पटोलेंची माहिती। राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज, राज्यावर 10 लाख कोटीहून अधिकच्या कर्जाचा डोंगर। कोणत्या योजनांमुळे राज्यावर कर्ज झालं, राऊतांचा सवाल। संजय राऊतांनी पत्राचाळीमध्ये घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचं उत्तर। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या जीडीपीमध्ये 9 लाख कोटींचं कर्ज असल्यास झेप झोनमध्ये विकास प्रकल्पासाठी कर्ज काढणार। भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडनं स्पष्ट। मराठवाड्यामधील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवल्याची माहिती। 65 वर्षावरील महिला आणि एका कुटुंबातील अधिक महिलाही लाभ घेत असल्याचं उघड। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर लाडक्या बहिणींना तुम्ही कोण असं सरकार म्हणेल, विजय वडेट्टीवार यांची टीका। जरांगेंकडून जालना आणि बीडमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, जरांगेंची मागणी। शिंदेंवर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या, नाव न घेता नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं उद्या फडणवीस बीड दौऱ्यावर। अजित पवार आजपासून बीडमध्ये मुक्कामी। बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार, अजित पवार यांचं ट्विट। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस। फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावाने मोदींच्या सोबतच्या आठवणींना उजाळा। पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ड्रोन लाईट शो। मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेचं दर्शन घडवलं जाणार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, स्वच्छता मोहिमेचं आयोजन। मुंबईत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा। बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचं शक्ती प्रदर्शन। वरळी मतदारसंघातून भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवून रॅलीद्वारे ताकद दाखवणार। प्रभादेवीमधील स्थानिक नागरिक राज ठाकरेंच्या भेटीला। एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू झाल्यामुळे स्थानिक रहिवासी राज ठाकरेंच्या भेटीला। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा अंदेकर पोलिसांना शरण। हत्या प्रकरणातील 13 आरोपी अटकेत। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। कोर्टाची वनतारा प्रकरणी क्लीन चिट याचिका फेटाळली। बदनामीबद्दल वनताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा, कोर्टाचं मत। यूपीआयवरून आता एका दिवसात 10 लाखांचं पेमेंट करता येणार। व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा 2 लाखावरून 10 लाखापर्यंत वाढवली, तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहाराची मर्यादा पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये राहतील। मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या तिरणा नदीला पूर। 200 एकरवरील पिकांचं नुकसान। उजनी गावात पुराचं पाणी घुसलं, अनेक दुकानांचं नुकसान। बीडच्या माजलगावमध्ये चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। चिंचोली गावाचा संपर्क तुटला। पाणी आणखी वाढल्यास गावात शिरण्याची शक्यता। बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणात सोनू सूद आणि युवराज सिंहला ईडीचे समन्स। युवराजला 23 तर सोनू सूदला 24 सप्टेंबरला दिल्ली मुख्यालयामध्ये हजर राहावं लागणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।